तुमचा भाऊ नीरज भाऊ गुजर आपल्या समोर आलेला आहे। भाऊ तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की हा जो कार्यक्रम आहे हा काही आपल्या करमणुकीचा कार्यक्रम नाही। ही महामानव प्रज्ञासूर्य सगळ्याला शांतीचा संदेश देणारे विश्वभूषण महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती आपण साजरी करत आहोत सामूहिकरित्या। आणि आपण तथागतांच्या विचाराला मानणारे सर्व बंधू आणि भगिनी आहोत। तर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तथागताला मानणारे सगळे उपासक उपासिका तुम्ही शिस्तीमध्ये आणि प्रामाणिकपणे या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आहे। तर ही शिस्त ही प्रामाणिकता आणि आपल्या धर्माचं असलेलं पालन आपली संस्कृती हे जपण्याचं तुमच्यावर जबाबदारी आहे। कोणीही गोंधळ करू नये, बोलू नये, आपसात चर्चा करू नये। मी बोलत असताना मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की मी वारंवार विनंती करतो, दरवेळेस विनंती करतो की तुम्ही सकाळी 4:30 वाजता या। 4:45 ला वंदना सुरू होते, पण आपण काही येत नाही। तुम्ही एकदा वंदना संपल्यावर गाणे ऐकायसाठी आणि मग सामोरं कसं घुसता येईल, पुढं कसं जाता येईल, उभं कसं राहता येईल, याला कसा धक्का मारता येईल, तिथून कसं घुसता येईल, नुसते प्रयत्न करतात। तर असं कृपया याच्यानंतरच्या येणाऱ्या वर्षी तर तुम्ही करू नका, ही अशी अपेक्षा तुमच्याकडून बाळगतो। आणि तुम्ही सर्व शांत चित्ताने हा जो सोहळा हा पवित्र दिनी वैशाख पौर्णिमेचा दिवस आहे। तथागत भगवान गौतम बुद्धाचा जन्म झाला आहे, तथागत भगवान गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं आहे आणि तथागत भगवान गौतम बुद्धाचा महापरिनिर्वाण सुद्धा झालेला आहे। तर वर्षाच्या 362 दिनापैकी एक दिवस हा आपला पवित्र दिवस आहे। आणि हा एक दिवस आम्ही शिस्तीत पाळू शकत नाही का? बसा म्हटलं बसत नाही, सोप्यावर बसू नका म्हटलं उभे राहत नाही, त्यांना बसा बसा म्हटलं तर बसत नाही, पालन आहे मुजर उभे। ही तर आपला भाऊ जेव्हा म्हणते तर आपण ऐकलं पाहिजे। ही अपेक्षा मी तुमच्याकडून करतो की छोटी छोटी अपेक्षा करतो, एवढं तर तुम्ही करावं, तेवढं तर तुम्ही माझं पालन करावं शकता। तर मित्रांनो, आपल्या मंचावर भिक्षू संघ उपस्थित आहे, जे आपल्याला धर्माचं आदर्श, धर्माचा उद्देश आणि धर्म कसा आहे याचं शील, याचं पालन कसं करावं याचं तुम्हाला उपदेश देत असतात। तर मी सर्वात आधी भिक्षू संघाचं वंदन करीन, त्यानंतर आपल्या या कार्यक्रमाला तुम्ही ज्यांचं उत्कृष्ट असं गायन ऐकून राहिले, पण माझं असं म्हणणं आहे वैयक्तिक की हा करमणुकीचा कार्यक्रम आहे, एंटरटेनमेंट म्हणून ऐकू नका। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की माझे 10 शाहीर, माझे 10 भाषण, तर माझ्या शायराचं एक गाणं, माझ्या 10 भाषणाची बरोबरी एक शाहीर करतो। आणि ज्या शायरांनी इतके सुंदर असे बाबासाहेबांच्या जीवनावर, कार्यावर, तथागतांच्या जीवनावर, त्यांच्या कार्यावर लिहिलेले हे जे सुंदर असे गाणे आहेत, याच्यातून तुम्ही प्रबोधन करावं। आपलं जीवन पद्धती कशी जगता येईल, आपल्याला मानवतेचा धर्म कसा पाळता येईल, विज्ञानावर आधारित आम्ही कसं जगत आहोत याचं तुम्हाला या गाण्यातून प्रबोधन होत असते।
तर तुम्ही करमणूक एंटरटेनमेंट नाही तर या गाण्यातून प्रबोधनाचा एक पुंजी तुम्ही इथून घेऊन जाल अशी पण मी तुमच्याकडून अपेक्षा करतो. आणि मी जे काही तुमच्या समोर बोलत आहो तर या बोलण्याचं औचित्य हे आहे की वारंवार मला प्रश्न उपस्थित करतात. आता तर 1-2 जणांनी चिठ्ठ्याच पाठवल्या, काय सांगावं. कोणता कामगावचा कोणी आहे म्हणते त्याला तर बहाकाची चिठ्ठीच पाठवली. आता आपली हे शिस्त आहे का? आपण आपल्या इतक्या मोठ्या सेलिब्रिटीला उभं राहून गाणं म्हणू नाही देत का? हे हा धम्माचा स्टेज आहे. या धम्माच्या स्टेजवर तथागताचा उपदेश आपल्याला दिला जातो गाण्याच्या माध्यमातून. म्हणजे ही शिस्त आहे. हा स्टेज हा आपल्या धम्माचा शिस्तीचं प्रतीक आहे. आणि त्याने चिठ्ठी पाठवली कारण काय त्याला उभं राहून गाणे म्हणायला लावून. अरे बसून किती सुंदर गाणे म्हणत आहे, हृदयाला भिडत आहे. तर यांच्या गाण्यातून यांच्या वाणीतून तुम्ही चांगलं प्रबोधन विचार घेऊन घरी जा. दुसरं, वर्धेमध्ये ही बौद्ध पहाट होते, बुद्ध जयंतीला होते. मग एवढी मोठी हजारो लोक, 30-40 हजार लोक इथे उपस्थित आहे. पूर्ण जिल्ह्यातून आले, आजूबाजूच्या जिल्ह्यातून येतात. मग एवढी मोठी पहाट होत असताना भीम पहाट, बुद्ध संध्या काही घेण्याची गरज आहे? घेण्याची छोटे मोठे कार्यक्रम घेण्याची गरज आहे? आमची श्रद्धा पंडित जी पिक्चरमध्ये गाणे गाते ते तुमच्या समोर लाईव्ह गाणे म्हणत आहे. मग तुम्हाला छोटा मोठा कार्यक्रम घेण्याची काय गरज आहे? आंबेडकर जयंतीला तुम्ही गाणे म्हणत घ्या ना. एवढा मोठा कार्यक्रम आहे आणि आज संध्याकाळी तुम्हाला म्हणजेच काय आहे? म्हणजे आपल्यामध्ये कुठेतरी शिस्तीचा भंग केला जातात. म्हणून माझी विनंती आहे समाजातील प्रत्येक लोकांना, समाजातल्या प्रत्येक माझ्या बंधूंना माझी विनंती आहे की हे एवढा मोठा कार्यक्रम होते याच्यामध्ये कुठलंही काही धर्माच्या पलीकडे काही नाही. मग असं असताना तुम्ही 2-2, 3-3, 4-4 कार्यक्रम का घेता? उद्या सेवा करून सकाळी तुम्ही नक्की पाहता. आता सांगा की एवढी मोठी बुद्ध पहाट उद्या सेवा करणं किती विचित्रपणा हा समाजामध्ये सुरू आहे. पण मला मदत करा, हा कार्यक्रम याच्यापेक्षा मोठा घेऊ, याच्यापेक्षा मोठी सेलिब्रिटी मी तुमच्या समोर बुद्धाने गीत गायनाचं तुमच्या समोर आणून दाखवी. माझा विश्वास ठेवा, असं वाईट पद्धतीने वागू नका. आम्ही धम्म जाणला या दिनी, पवित्र दिनी, हा वैशाख पौर्णिमेच्या दिनी बौद्ध धर्मामध्ये धम्मदानाला खूप आणि म्हणजे महत्व दिला. तर तुम्ही जाताना धम्मदान करून सुद्धा तिथून जा अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि आज आपल्या इथे स्टेजवर, तिथे पेंडॉलमध्ये आपल्या समाजातील ज्या लोकांनी, आपली ही 2री-3री पिढी आहे, जास्त वर्ष झाले नाही, आता 60-65 वर्ष झाले. आजोबाची पिढी, वडिलाची पिढी, आम्ही खरंच शिकताच झालो. पण हे लोक किती कष्टातून, आपल्या आजारी वडिलांनी किती कष्टातून, मेहनतीतून, पोटाला पिळा बांधून, शेतामध्ये राबत राहून, रक्ताचं पाणी करून आपल्या लेकरांना मेहनतीनं कष्टाला शिकवलं. म्हणून आज आपली सेकंड पिढी आज नोकरीवर आहे. कारण बाबासाहेबांनी आम्हाला ती फॅसिलिटीज दिली संविधानाच्या माध्यमातून. आणि ती पिढी, बाबासाहेबांनी म्हटलं की शिका, संघटित हो, संघर्ष करा. आणि ती पिढी शिकली, मोठी झाली आणि आता संघर्ष करत आहे. मोठी त्यांनी मोठं एज्युकेशन घेतलं. UGC पर्यंत, डॉक्टरेट पर्यंत शिकले आहे, प्राचार्य झाले, प्रिन्सिपल आहे, म्हणजे उच्च शिक्षा विभूषित आहे. नेट त्यांनी क्रॅक केली आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी अनेक पिढी आपल्यामधीलच अनेक लोकांना मोठ्या पदावर जाण्यासाठी घडवला. अशा लोकांचा मान सन्मान कुणी करावा? आहे की आपल्यावर जबाबदारी आहे की नाही?
आहे की नाही? तर आज आपल्यामध्ये आपल्या समाजातील उच्च शिक्षा विभूषित जे लोक इथे उपस्थित आहेत, आज आपण त्यांचा मान सन्मान छोटे खाली का असणार ते आज आपला मान सन्मान स्वीकारतील तुमच्या सर्वांच्या वतीने. व इथे उपस्थित असलेल्या 30-40-50 लोकांच्या उपस्थितीमध्ये समाजाच्या समोर आपण त्यांचा मान सन्मान करणार. ते आहे समाजातील प्रिन्सिपल, प्राचार्य, डॉक्टरेट, सिनियर लेक्चरर, ज्युनियर लेक्चरर आणि याच्यातून काही रिटायर झालेले आहेत, ज्यांनी समाजाला भरभर कष्ट करून मेहनत करून शिकले. त्यांच्या आई वडिलांनी पण खूप कष्ट केले आणि त्यांनी मेहनत करून शिकले. त्या सर्व लोकांचा आपण मान सन्मान करणार आहोत. तर त्यांची मी इथे तुमच्या समोर तर मावशी थांब बाबा, खूप चांगले जाता येते, थांब बाबा, एवढं बोलून राहिलो बेमीच्या भेटापासून समजून नाही राहिला. तर मित्रांनो, त्यांचं आपण आज छोटी खाली सत्कार करतो, सन्मान करतो. तर ते सर्व जे लोक इथे मी तुमच्या समोर वाचून दाखवतो, ही किती लोक आहेत. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, आपली छाती फुलली पाहिजे. याच्या आधी आपण डॉक्टर लोकांचा सगळ्यांचा सन्मान केला, वकील लोकांचा सन्मान केला, आता आपण प्राचार्य आणि प्राध्यापक लोकांचा सन्मान करत आहोत. तर मी त्यांचे नाव वाचून घेतो, कुणी गडबड करू नये कृपया. डॉक्टर चंदू पोपटकर साहेब, प्राचार्य कुंभलकर कॉलेज वर्धा. डॉक्टर वर्षाताई पाटील, कुंभलकर कॉलेज वर्धा. डॉक्टर पूनम मेचंद्रे, कुंभलकर कॉलेज वर्धा. डॉक्टर सुनील कोकरे, कुंभलकर कॉलेज वर्धा. नलिनीताई भगत, कुंभलकर कॉलेज वर्धा. सुभाष रंगारी, प्राध्यापक सुभाष रंगारी, कुंभलकर कॉलेज वर्धा. प्राध्यापक नरेश पाटील, कुंभलकर कॉलेज वर्धा. हे सगळे सिनियर कॉलेजचे सिनियर लेक्चरर मी नाव घेतो, ज्यांनी डॉक्टरेट केला आहे, PhD केला आहे. डॉक्टर अरुणा, प्राध्यापक अरुणा हरले, डॉक्टर बुद्धभूषण लोकरे, हे यशवंत महाविद्यालयाचे सर्व सिनियर प्राध्यापक आहेत. डॉक्टर नरेश पवार साहेब, यशवंत महाविद्यालय वर्धा. डॉक्टर प्रमोद नारायणे, यशवंत महाविद्यालय वर्धा. प्राध्यापक राहुल भालेकर, यशवंत महाविद्यालय वर्धा. प्राध्यापक संदीप रायमळे, यशवंत महाविद्यालय वर्धा. डॉक्टर मनोज बेंडे, यशवंत महाविद्यालय वर्धा. डॉक्टर विनय मूल, यशवंत महाविद्यालय वर्धा. डॉक्टर मिलिंद जवाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज कार्य महाविद्यालय वर्धा. प्राध्यापक भापराव खेडकर, डॉक्टर आंबेडकर कॉलेज. प्राध्यापक परमानंद मुके, आंबेडकर कॉलेज. प्राध्यापक दिनेश वाणी, आंबेडकर कॉलेज. डॉक्टर अरविंद पाटील, अनिकेत कॉलेज सोशल वर्क वर्धा. डॉक्टर लोकेश नंदेश्वर, डॉक्टर सोनाली खांडेकर. प्राध्यापक प्रशांत समरकर, डॉक्टर कैलास भिजेंद्रे, डॉक्टर रवींद्र सहारे, डॉक्टर योगेश मुनेश्वर, डॉक्टर प्रियरंजन म्हैसकर, डॉक्टर महेंद्र सहारे, प्राचार्य लोक महाविद्यालय वर्धा. डॉक्टर प्रियरंजन म्हैसकर, प्रियदर्शनी महाविद्यालय वर्धा. डॉक्टर सोनाली बंसळ, लोक महाविद्यालय वर्धा. सच्चिदानंद जुनघरे, GS कॉलेज ऑफ वर्धा. अनिल रामटेके, GS कॉमर्स कॉलेज वर्धा. सोनल पंचबाई, RG भोळे कॉलेज सेलू. डॉक्टर सिद्धार्थ नाटिवे, सेलू कॉलेज. प्राध्यापक सूरज आडोळे, प्राध्यापक सतीश मनवार. डॉक्टर अर्जुन खोब्रागडे, यशवंत कॉलेज सेलू. डॉक्टर विशाल पाटील, RG भोळे कॉलेज सेलू. निवृत्त जे प्राध्यापक आहेत, जे डॉक्टरेट आहेत, ते निवृत्त झाले, ज्यांनी अनेक पिढ्या माझ्यासारख्या तुमच्यासारख्या लोकांना घडवलं आणि आता सध्या ते सेवानिवृत्त झाले. असे सुद्धा प्राध्यापक लोकांचा, डॉक्टरेट लोकांचा आपण सन्मान करत आहोत. त्यामध्ये डॉक्टर दिलीप डबे, डॉक्टर सिद्धार्थ दुर्ले, डॉक्टर पुरुषोत्तम खोब्रागडे, डॉक्टर राजकुमार मूल, डॉक्टर प्रकाश वनकर, डॉक्टर रविकांत राऊत, डॉक्टर विश्वनाथ बेकर, डॉक्टर आनंद प्रकाश बेले,
डॉक्टर सुधाकर सोनवणे निवृत्त प्राध्यापक, डॉक्टर किशोर ढोबळे निवृत्त प्राध्यापक, प्राध्यापक दत्तानंद इंगोले, डॉक्टर महेंद्र पठारे, ज्युनियर कॉलेज मुन्ना नाटे धैर्यशील ज्युनियर कॉलेज लोला, महेंद्र वानखेडे डॉक्टर देवीदास कराळे ज्युनियर कॉलेज पिंपळकुंटा, विशाल पाटील यशवंत कॉलेज वर्धा, राजेश गंभारे जेबी सायन्स कॉलेज वर्धा, दिनेश भगत यशवंत कॉलेज वायगाव निपाणी, शैलेंद्र निकोसे यशवंत कॉलेज वायगाव निपाणी, विनोद जांभूळकर जेबी सायन्स कॉलेज वर्धा, योगिता नानायक जेबी सायन्स कॉलेज वर्धा, ज्ञानेंद्र मुनेश्वर न्यू इंग्लिश ज्युनियर कॉलेज वर्धा, गौतम मेले न्यू इंग्लिश ज्युनियर कॉलेज वर्धा, आशिष सहारे जीएस कॉमर्स कॉलेज वर्धा, प्राध्यापक सरिता वाघमारे न्यू इंग्लिश ज्युनियर कॉलेज वर्धा, सुरेंद्र वैद्य डॉक्टर बी.आर. आंबेडकर कॉलेज हिंगणघाट, प्राध्यापक प्रशांत जिंदे रमाबाई ज्युनियर कॉलेज वर्धा, जगदीश यावरे यशवंत कॉलेज देवळी, संदीप भगत यशवंत कॉलेज वर्धा, शिवाजी काटसे निवृत्त वायगाव निपाणी कॉलेज, साक्षी झांबरे अग्निहोत्री कॉलेज वर्धा, डॉक्टर महेंद्र पठारे, डॉक्टर सचिन वाटे प्राध्यापक निवृत्त सेवानिवृत्त, प्राध्यापक जालना कांबळे सर, प्राध्यापक सौ कल्पना गुणवंतराव गडते, प्राध्यापक गुणवंतराव गडते, प्राध्यापक सौ कल्पना गुणवंतराव गडते, प्राध्यापक गुणवंतराव गडते, प्राध्यापक अंजली गौतम जिंदे. तर मित्रांनो, हे ज्युनियर कॉलेजचे जवळपास 23 लोक आहेत आणि सिनियर कॉलेजचे आणि सेवानिवृत्त असे 49 आहेत. तर 49 आणि 23 किती झाले? 50, 60, 70, 72. तर मित्रांनो, आपल्या समाजातील 72 विद्वान लोक आहेत. या विद्वान लोकांचं आपण सर्व लोक मोमेंटो शॉल आणि बुके देऊन स्वागत करत आहोत. स्वागत समारंभ सुरू झाला आहे. तर माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, चुटपूस करू नका. 2 मिनिट वेळ आल्या. तुम्ही हे जे पोस्टर आहे ते बघितलं का? कॅमेरा दाखवा पोस्टरला. सगळ्या जण पोस्टर बघा. एलईडी जे लागले त्याच्यावर सुद्धा हे पोस्टर येऊ द्या. त्या पोस्टरची जी सुरुवात आहे तिथे स्लोगन आहे ते वाचा. त्यावेळेस मी एक नवीन मेसेज संदेश मी तुम्हाला देत असतो. गाण्याचा प्रोग्राम नाही. गेल्या वेळेस मी राहुलची प्रवचन, याच्या आधी बुद्ध की ओर चलो, यावेळेस मी तुम्हाला स्लोगन दिलं. काय दिलं? एकदा परत जोराने म्हणा. काय दिलं? तर आपल्याला काय करायचं? आपल्याला महाबोधी विहार वाचवायचं आहे. काय करायचं? महाबोधी विहार वाचवायचं. आपलं हे आदर्श स्थान आहे. तिथे काय झालं? आजचा जे दिवस आहे, बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं होतं. ती प्रतिमा बुद्धाची बोधी वृक्षाच्या खाली जिथे ज्ञान प्राप्त झालं होतं बुद्धाला, ती प्रतिमा तिथे आहे. तर तुम्हाला सर्वांना विनंती आहे की हा सामाजिक मेसेज सुद्धा तुम्ही घरी घेऊन जा. ही बुद्ध जयंतीच नाही तर आपण सामाजिक समाजामध्ये एक संदेश देण्याचा सुद्धा आपण नेहमी या मंचाच्या आधारे पूर्ण समाजाला देण्याचा काम करत असतो. याचा सुद्धा तुम्ही सर्वांनी भाग घ्यायला पाहिजे. सर्वांनी एकत्रित एक जागी एका मुठीत आपले हेवे दावे सोडून, जसे तुम्ही बुद्ध जयंतीला येता तसेच तुम्ही आंबेडकर जयंतीला येता, तसेच तुम्ही राहतो हो माझ्या मायबापांनो, तुम्ही बाकी वेळेस सुद्धा एकत्र राहता, एका मुठीत राहता. बाकी लोकांकडून आदर्श शिका. ज्यांची संख्या थोडी आहे ते तरी एकत्र येतात. आणि आम्ही भिंके लागते जीवन आगे इधर आणि आगे उधर. केव्हा होतो?
मी काय सांगत नाही, तुम्हाला माहितच आहे. केव्हा होता तुम्ही? अरे माझ्यासारख्या माणसाला नगर परिषदेच्या निवडणुकीत हरवलं, छोटीशा वाटत कोणी हरवलं? भीम के लगते जिगर आधे उधर, आधे इधर, आधे उधर. नाम लेने का बाबा का और काम करने का गोळचा हेला. तर असं करू नका. एका ताकदीनं, एका मुठीनं, एका आपण सर्व समाज म्हणून एकत्र आहोत, असंच एकत्र राहा. फार संकटाची वेळ आहे. नोकऱ्या बंद झाल्या, कंत्राट पद्धत आली आहे. मी आता सांगितलं यांनी किती कष्ट केले, पिढी घडवली. जेव्हा नोकऱ्या लागत नाही, प्रायव्हेट मध्ये 10,000 15,000 आता डॉक्टर इंजिनियरला काम करावं लागत आहे. भीषण परिस्थिती ही आपल्या समाजावर येणार आहे. जवळच आहे, निकट आहे. काही लोकांना नोकऱ्या लागल्या, घरदार झाले, गाड्या घोड्या बिल्डिंग झाल्या, हरकत नाही. आपण खूप दुःखात भोगलो, आपण खूप कष्ट सहले, आपल्या आईवडिलांना सोडले, आपण सहन केले. आता आपण सुखात आलो, हरकत नाही, आपण सुखात राहा. पण येणाऱ्या पिढीचा विचार डोक्यामध्ये ठेवा आणि एकत्र राहा, एका मुठीत राहा, एका ताकदीत राहा, संघटित राहा, अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि तुम्ही मला ऐकून घेत आहात, मला माहित आहे, माझा सन्मान पण करतात. पण मी तुम्हाला, अनेक लोकांचे कंप्लेंट आहे, भाऊ बुद्ध जयंती कशाला घेऊन राहिले, गाण्याचा प्रोग्राम आहे, असं आहे तसं आहे. अरे म्हटलं बाबा, पवित्र दिवस आहे, या दिवशी आपण 25,000 लोक एकत्र येऊन बुद्ध वंदना भिक्षू संघातून ग्रहण करतो. याच्यापेक्षा आमच्यासाठी पवित्र दिवस, पवित्र वेळ काय असू शकते, तुम्ही सांगा. आहे की नाही? गाणे तर हा आपलं एक माध्यम आहे की आपण एकत्र येतो, बुद्धवाणी आपल्या डोक्यात जावी. पण बुद्ध पौर्णिमा आपण सामूहिकरित्या मनवतो. याच्या आधी आपण कसे मनवतो सांगा बरं, खरं शाखेवर हात ठेवून सांगा बरं, कसे मनवत होतो? खरं सांगा. झेंडा वंदन केलं, विहारात आपल्या 5-10 आपल्या आई आजीबा आजोबा जमा झाले, बुद्ध वंदना घेतली, संपली आमची बुद्धी. असं होतं की नाही? हो की नाही? होत ना? मग आज आपण सर्व इतके लोक इतके आलो आहोत आणि बुद्ध जयंती साजरी करतो. याच्यापेक्षा अजून मोठं काम काय असू शकते धर्माचं? कारण बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबरला आपल्याला दीक्षा दिली आणि 6 ऑक्टोबरला आपल्याला निघून गेले. आणि आखरी संदेश काय दिले की मला हा भारत देश बौद्धमय करायचा आहे. मग 4 भिंतीच्या आत आपले लोक बुद्ध वंदना करू बौद्ध होणार आहे का? तर हे बौद्ध लोक किती सुशिक्षित आहे, किती सुसंस्कृत आहे, किती शिस्तीत धर्माचं पालन करतात. 4 वाजता शून्य वाजते, पांढरे शून्य वाजता घालून स्पीड ऑफ सायलेंस अशी पहिली आवाज येते. आणि एक विषय गोष्ट सांगतो का, तुम्ही आपल्या आजूबाजूला पहा, आमची बहिणी बसली आहे, आई बसली आहे, भाऊ बसला, काकाई बसला, लहान मुलंही बसला आणि जवान पोरगी पण बसली 18 वर्ष. ची सपाट नाही, कुठली वेगळी व्यवस्था नाही, महिलाची वेगळी ना पुरुषाची वेगळी. ही आमची संस्कृती आहे, हा आमचा धर्म आहे, ही आमची मानवता आहे. या आमच्या संस्कृतीचं प्रेझेंटेशन आहे, गाण्याचा प्रोग्राम नाही. हे आमचं संस्कृतीचं प्रेझेंटेशन आहे. कृपया आपल्या डोक्यावर काही जंग चढला असेल, मळ चढला असेल, त्याला आज साफ करून जा. अत्यंत पवित्र दिवस आहे आणि एकोप्यानं राहा, एवढीच विनंती करतो. आणि आता अनेक लोकांना हे अडचण आहे की भाऊ खर्च करायला सांगता, याची नाही कवडी, याची नाही कवडी, आणि जो देत नाही ना खूप करतो. आजचे तर गाणे चांगले नाही झाले, हे तर गाण्याचं सिलेक्शनच खूप खराब होतं. आणि काय 5 गाणे निवडले नीरज भाऊनं. अरे काय मानाचं बोलतात, काय सांगा, वर्षभर बोलतात.
कोण बोलतो वर्ष कोण बोलतो मला आणि वर्ग मी गेलो ना तेव्हा मी विचारू म्हणजे एका दिवशी मी 10 घरी मला घरी 15 घरी जातो. आता समजायला पाहिजे मिरजवाले फटकन पैसे काढून घेऊन दिले नाही चहाच प्याला सरबतच प्याला मग असंच झालं असंच झालं काय नाही बापा अहो 10 घराच्या जागी 20 घरी जाणं लोक पटकन पैसे दिले ना घेऊन दिलं काय होतं चांगलं सांगितलं 10च्या जागी 20 घरी मी जाऊ शकेन आणि पैसे जर आपल्याला आले तर मोठ्यात मोठा कार्यक्रम सेलिब्रिटी आलो आपण याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने आपलं बुद्ध जयंती साजरी करू आणि हे पैसे कोणाकडून घेतो आपण आता तुम्हाला किती प्रश्न पडतो कोणाकडून दुसऱ्या लोकांकडून काय मला तुमच्या कमाईत 10 रुपये पाहिजे मला तुमच्या बाहेरच्या लोकांचे करोडो रुपये लाखो रुपये पाहिजे नाही माझा तो समाज आहे हा माझा समाज कष्ट करणारा कष्टकरी आहे मेहनती आहे परिश्रमी आहे संघर्ष करणारा लढणारा लढून झगडून माझा समाज इथपर्यंत आलाय आणि माझा समाज हा विज्ञानाला मानणारा धर्माला मानणारा धर्माचा उपासक आहे आणि यांच्या कमाईचे मला घालतो म्हणून मी कधीच आपल्या व्यतिरिक्त कोणी 1 रुपया घेतो आता इथे मेघे साहेब बसलाय उदय मेघे साहेब त्यांच्याकडे जर कोणी गेले ना काही नसतं काही नाही भीती वाटते पत्रिका घेऊन आला तर सांगून द्या लागतात नीरज गुजर असा आहे की पत्रिका घेऊन जातो आणि साहेब जय भीम साहेब कार्यक्रम ही तुम्ही मला ताकद दिली आहे ही ताकद कोणी दिली आहे मला तुम्ही दिली आहे तर तुमच्यासाठी तुम्ही एकदा टाळ्या मारा आणि आज त्यांचा आपण सन्मान केला त्यांचा सन्मान तिकडे सुरू होता तुम्ही फटाक्याचा आवाज ऐकत होते तर ह्या सर्व आपल्या समाजातील विद्वान लोकांसाठी तुम्ही सर्व लोक शेवटचा माणूस माझा आवाज इथपर्यंत जातो सर्वांनी एकदा टाळा वाजवतो सगळ्यांनी जोराने टाळा हा आपल्या समाजाचा सन्मान आहे 1000 लोकांच्या लोकांच्या भूमीत आहे माझ्या अख्ख्या समाजाचा समोर माझ्या समाजाच्या लोकांचा सन्मान आहे आणि ते त्याचे पाईक आहेत त्यांचे हक्क आणि तो त्यांचा करण्याचा आपल्या सर्वांना आणि आपण सर्वांनी मिळून त्यांचा सन्मान केला तर तुमचे सर्वांचे मी धन्यवाद देतो आणि या कार्यक्रमाला ज्यांनी मदत केली खूप धम्मधाते असे मी सांगू शकत नाही मी अनेक लोकांच्या घरी गेलो नाही पण मी तुम्हाला सांगतो ज्यांच्या घरी गेलो नाही त्यांनी इथे आणून मला पैसे दिले काल माझ्याजवळ जवळपास 2.5 लाख रुपये जमा झाले टाळा वाजवा मी त्यांच्या घरी गेलो नाही अनेक लोक इंजिनियर आत्मोडे साहेबापासून खूप लोक आहेत मोहन पाटील आणि असे अनेक लोक आहेत ज्यांनी इथे आणून 5,000 10,000 2,000 3,000 कोणी लाईटवाले असो कोणी काही संघटने असो घोषवाले असो असे अनेक लोक आहेत ज्यांनी इथे पैसे आणून दिले मला खूप आनंद वाटला माझं मनोबल वाढलं 2.5 लाख रुपये दिले कारण काल आपल्याला आपली सेलिब्रिटीला काल त्यांचं पेमेंट करायचं होतं माझे जो पैसे नव्हते विद्यार्थ्याला द्यायचा होता आणि नक्कीमध्ये द्यायचं होतं त्यांनी मला सांगितलं की भाऊ पटकन पैशाची व्यवस्था करा आपल्या समाजातील लोकांनी मला पैसे आणून दिले मी त्यांना त्यांचे पैसे सुपूर्द केले तर ह्या सगळ्या दानदात्यासाठी ज्यांनी या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आर्थिक धम्मदान केलं काही लोकांना धम्मदान म्हणण्याची अडचण आहे धम्मदान कायचं म्हणतंय आता काय सांगावं त्यांच्या बुद्धीची कीव येते जाऊ द्या बुद्ध जयंती साजरी करून राहिलो त्याच्यासाठी मी तुमच्याकडून पैसे घेऊन राहिलो ते धम्मदानात घेऊन राहिलो ते धम्मदान करत इथपर्यंत विद्वान आहेत काही त्यांना जाऊ द्या पण ह्या सर्व लोकांसाठी जसे तुम्ही आपल्या प्राध्यापक लोकांसाठी प्राचार्यासाठी टाळा वाजवल्या तशाच टाळा त्यांच्या बळावर भरोशावर आणि तुमच्याही भरोशावर तुम्ही देऊन जाणार आहे हे मला माहित आहे तर तुमच्याही भरोशावर तुम्ही सर्व लोक या सगळ्या दान दात्यासाठी एकदा सर्व शेवटपर्यंत टाळा
ही जे मेजवानी आहे या सगळ्या या लोकांनी दिलेल्या पैशातून मी आज बुद्ध जयंतीला तुम्हाला ही मेजवानी देत आहोत. आणि ह्या सर्व लोकांनी मी पटपट वाचतो हा चित्रपाट करू नका. 1 मिनिट 1 मिनिटात वाचतो. गायक लोकांना जवळपास आपण 5,25,000 रुपये देत आहोत. साऊंड वाल्यांना 1,10,000 देतो. कीबोर्डसाठी 60,000 खर्च आहे. डीजे साठी 1,40,000 आहे. LED साठी 40,000 आहे. बॅनर साठी 1,00,000 रुपये लागलेले आहेत. पत्रिकासाठी 25,000. पत्रिका पॉम्पलेट याच्यासाठी 25,000. ऑर्केस्ट्रा 60,000. जे लोक इथे बसले आहेत. जेवण 55,000. झेंडे तोरण 15,000. हॉटेल 30,000. नागपूरचा सेलिब्रिटीला अन्न नेण्याचा खर्च 10,000. MSCBचं मीटर लावलं 10,000. लाइटिंग जनरेटर जे लावलं पूर्ण जे लाईट लागले तुम्ही बघून घ्या. आणि जनरेटर सुरू आहे 125 KVचं त्याला आपण देत आहोत 40,000. बलून जे सोडले त्याचं बिल अजून याचं आपण जवळपास 5-7,000 होईल. 6,000 अंदाजे लिहिलं. हार फुल बसते 10,000. शॉल जे आपण सन्मान चिन्ह आणि आपण जे सन्मान चिन्ह दिले शॉल दिल्या याचे जवळपास 25,000. आणि गन शॉट जो सोडले त्याचे अंदाजे 5,000. 3,000. आणि इतर खर्च जवळपास किल्लर जो छोटा मोठा खर्च होते तो सर्व खर्च आहे 55,000. तर असे टोटल आपले पैसे होते आहे 12 लाख. 12 लाख किती सांगा. 12 लाख जवळपास अंदाजे थोडे मागं पुढे करून 12,55,000. किती खर्च होणार 12,55,000. एवढा मोठा ताकदवर आपला समाज झालाय. वाजवा टाळा. आणि ह्या कार्यक्रमासाठी टोटल मी 417 लोकांकडे केलो. बाकी लोकांकडे नाही केलं ते धम्मदान घेऊन जातील. तर 417 लोकांपर्यंत गेलो. खूप फास्ट गेलो. फिजिकल अनफिट बी 1 वर्ष झालं जवळपास 10 महिने झाले फिजिकल अनफिट आहोत. तरी मी चौथा माळा चढून गेलो. डॉक्टरने सांगितलं लिगामेंट तुटले पायाला मोठी जखम आहे सर्जरी करायची होती. सर्जरी याच्यासाठी केली नाही की कार्यक्रम होता म्हणून मी सर्जरी केली नाही पायाची. हा माझा पाय आहे अनफिट आहो मी पायाने. तरी मी एवढी मेहनत कष्ट करून चौथा माळा चढून हे पैसे गोळा केले. हे सर्व जे पैसे धम्मदात्यांनी जे दिले इथे आणून आम्ही त्यांच्या घरी जाऊन खूप श्रद्धेने पैसे आहेत त्यांच्या मेहनतीचे आहेत. त्यांच्या मेहनतीचे कष्टाचे त्यांच्या लेकराच्या दुधाचे शिक्षणाचे पैसे हे मला देत आहेत. त्यांच्या पैशाचं मी काय करतो 1 रुपयाचा अपव्यय होऊ नये. चुकीच्या जागी 1 रुपया खर्च होऊ नये म्हणून मी हे खर्च जो केला जमा केले ते जवळपास 8,30,000 रुपये. 8,30,000 रुपये मला जमा झाले. आणि जवळपास 2,50,000 रुपये अजूनही लोकांकडून येणे बाकी आहे. काही लोकांनी आणून दिले, काही लोक आणून देतील, काही लोक प्रोग्राम नंतर देतील संपल्यावर, काही लोक दुसऱ्या दिवशी देतील. पण पैसे येतील ही मला खात्री आहे. कारण माझा समाज हा ताकदवर आहे, निष्ठावान आहे, धम्मदाता आहे, धम्माला मानणार आहे आणि दान पारमिता पाळणार आहे. म्हणून हे 2,50,000 येतील अशी मला शाश्वती आहे. गेल्या वेळेस आम्हाला जवळपास 1,05,000 काहीतरी रुपये जोडून टाका लागले. हरकत नाही. आता आपले कार्यकर्ते पण मजबूत झाले बसले आपल्यावर पैसे तर आता माझ्यावर भार येऊ देत नाही. 2017 मध्ये जसे मी पूर्ण पैसे माझ्याजवळ टाकले होते जवळपास ह्या पूर्ण प्रोग्रामचे जेव्हा हायकोर्टात आपण गेलो आपला प्रोग्राम मस्तीमध्ये दिला होता तेव्हा मी जेव्हा हायकोर्टातून पिटिशन टाकून परमिशन घेतली त्यावेळेस 87,000 रुपये फक्त जमा झाले होते आणि 12,05,000 रुपये खर्च होता. तो जवळपास खर्च मी पूर्ण एकट्याने हा सहन केला.
पण आता माझी परिस्थिती नाही आहे, म्हणून माझे कार्यकर्ते खूप सक्षम झाले, खूप दिवस रात्र मेहनत करतात, कष्ट करतात, माझ्यासोबत दिवस रात्र राहतात. कुठली नावाची पर्वा नाही, स्टेजची पर्वा नाही, यांना कधी स्टेजवर येत नाही, कधी यांना माहीत पडत नाही, कधी पुढे करत नाही. तुमच्या दोन गोष्टी ऐकून घेतील पण कधी कोणाला खूप शब्द बोलत नाही. एवढे माझे कष्टाळू मेहनती हे सगळे कार्यकर्ते आहेत जे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. माझ्या रिश्तेदारापेक्षा माझ्या पाठीशी उभे आहेत. सर्वात मोठे माझे रिश्तेदार तुम्ही पहिले असेल तर हे माझे कार्यकर्ते आहेत आणि यांच्यासाठी तुम्ही एकदा टाळा वाजवा. मला खूप संकटामध्ये साथ दिली आहे, खूप दुःखात मी वर्षभर काढलाय, खूप कष्टात काढलाय आणि त्यावेळेस माझ्या पाठीशी माझे डाऊनफॉल सुरू असताना हे लोक ताकदीने माझ्या मागे उभे झाले. आताही आले, भाऊ घाबरू नका, काय करून घ्या, पैसे नाही आले तर चालेल, आम्ही मदत करू, अशी मला खूप हिंमत दिली. हसू नका भाऊ, तुम्ही आमच्या हरकत नाही, फक्त सोबत चला, समाज आपल्याला मदत करेल. आणि मी त्यांच्यासोबत सतत फिरलो आणि आज आपण एवढी चांगली जयंती सर्व उत्साहात साजरी करतो. हे माझे दुःखाचे नाही, माझी खुशीचे अश्रू आहे. तुम्ही जे सहकार्य करत आहात त्याचे अश्रू आहे. तर मी हा सगळा खर्च तुम्हाला सांगितलेला आहे. आणि आता आपण इथे जे पूजनीय भिक्षू संघ आहे, तर आपल्या धर्मामध्ये भिक्षू संघाचं काय स्थान आहे, काय आदर्श आहे, आम्ही धर्माला कसं शिस्तीत मानतो याचं मी तुम्हाला प्रेझेंटेशन करत असतो दरवेळेस. आता सुद्धा मी करत आहोत. तर आपण कृपया फक्त भिक्षू संघाचं शिवदान होईपर्यंत, हे अत्यंत पवित्र दान आहे, आपण त्यांना धर्मदानी देतो आणि शिवदानी देतो. तर आपण शिवदान देईपर्यंत कृपया शांत राहा आणि 2 मिनिट फक्त तुम्ही शांत राहा अशी अपेक्षा.